उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील पहिली ते 10वी पर्यंतच्या शाळा आजपासून सुरू। अनेक शाळांमध्ये मुलांचं स्वागत। उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील स्टेट बोर्डाच्या शाळा सुरू। दादरच्या बालमोहन शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं फूल देऊन स्वागत। धाराशिवमधल्या नूतन शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत। विद्यार्थ्यांना जिलेबी आणि पुष्पगुच्छ सोबतच पुस्तकांचंही वाटप। कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा आजपासून पुन्हा एकदा सुरू। वसंतराव चौगुले शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं औक्षण करत फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश मिळाला। जळगाव शहरातील भाऊसाहेब काशीनाथ लाठी या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत। बैलगाडी घेऊन विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक। परभणी जिल्ह्यातल्या शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्या। कुठे गुलाबाचे फूल देऊन तर कुठे चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत। आरटीईच्या माध्यमातून खासगी शाळांमध्ये 25% जागांवरती होणारी प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता, त्यामुळे पालकांकडून नाराजी व्यक्त। मुंबईतल्या मांडवी आणि चांदिवली येथे 2 नव्या आयटी संस्था सुरू होणार। दोन्ही नव्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी 6,67,00,000 निधी मंजूर। आषाढीमधील महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभाग 10 कोटी रुपये खर्च करणार। महाआरोग्य केंद्र 24 तास भाविकांसाठी खुलं असणार। वारकरी मंडळ आणि मुख्यमंत्र्यांची मुंबईच्या विधान भवनाला भेट। प्रत्येक दिंडीला 50,000 रुपये निधी मिळावा। वारकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याची घोषणा। कौंडण्यपूर येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या रुक्मिणी मातेच्या पालखीचं यशोमती ठाकूर यांच्या हस्ते अमरावतीमध्ये स्वागत। स्वागत सोहळ्याला मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग। माळशिरस शहरामध्ये संत ज्ञानेश्वर पालखी महामार्गावरती लावण्यात आलेले पथदिवे गेल्या 1 वर्षापासून उद्घाटनाअभावी बंद। यावर्षी देखील हे दिवे सुरू करण्यात यावे, गावकऱ्यांची मागणी। 27 जून पासून राज्याचं पावसाळी अधिवेशन। 12 जुलैपर्यंत चालणार अधिवेशन। 28 जून रोजी अर्थमंत्री अजित पवार मांडणार अर्थसंकल्प। अधिवेशनामध्ये सदस्यांना बोलण्याची संधी मिळावी, यासाठी अधिवेशन आणखी वाढवण्याची विरोधकांची मागणी। शेवटचं अधिवेशन असल्यानं दिवस वाढवण्याची मागणी केल्याची काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची माहिती। एकूण कामकाज बघून पुढची रूपरेषा ठरवली जाईल। अधिवेशन कालावधी वाढवण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण। महाविकास आघाडीची आज दुपारी 2 वाजता यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये पत्रकार परिषद। उद्धव ठाकरे, शरद पवार पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार। पुणे विधानसभेसाठी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे मतदारसंघातील प्रमुख नेत्यांची बैठक। जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 3 वाजता बैठक पार पडणार। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक। 19 तारखेला शिवसेनेचा वर्धापन दिन असल्यानं त्या संदर्भात बैठक। नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीमधील पराभवानंतर शिवसेनेची महत्त्वाची बैठक। दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार। पराभवाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दादा भुसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार। माजी सहकार मंत्री आणि हिंगोली विधानसभेमधून शिवसेनेचं प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार जयप्रकाश मुंदडा यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। सांगलीमध्ये काँग्रेस नेत्यांची एकीची मूठ काहींना बघवत नाही। खडे टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेनं जागा दाखवली। सांगलीमध्ये खासदार विशाल पाटील यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये आमदार विश्वजित कदम यांचं वक्तव्य। विश्वजित कदमांची सांगलीच्या जागेची मागणी योग्य होती, मात्र महाविकास आघाडी जागा वाटपामध्ये ही जागा शिवसेनेला सुटली। त्यामुळे विश्वजित कदमांनी आणखी वादात न पडता विधानसभेच्या तयारीला लागावं, विजय वडेट्टीवार यांचा कदमांना सल्ला।
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून साकोली विधानसभेमध्ये जिल्हा परिषद निहाय कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची 288 विधानसभा लढण्याची तयारी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुनरुच्चार। नाना पटोलेंनी घेतली भाजपच्या रमेश कुथे यांची भेट। पटोले आणि रमेश कुंथे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। महायुतीमध्ये महाभारत सुरू झालंय। सरकारनं शेतकरी आणि बेरोजगारांकडे दुर्लक्ष केलंय, त्यावरती आम्ही लक्ष घालणार। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य। अमोल कीर्तिकर यांना मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार। उमेदवाराला सीसीटीव्ही देणं कायद्यामध्ये बसत नसल्याचं कारण दिल्याची माहिती। नीट घोटाळ्याचा गुजरात पॅटर्न सामना अग्रलेखामधून हल्लाबोल। नीट घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची सामनामधून मागणी। वक्फ बोर्डाला निधी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरती विश्व हिंदू परिषदेनं सवाल उपस्थित केला होता। यावरती राज्य सरकारचं स्पष्टीकरण। वक्फच्या बळकटीसाठी 2011 पासून अनुदान राज्य सरकारनं केलं स्पष्ट। मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं, पण दाढीवाल्यांना मदत करणं योग्य नाही। प्रकाश महाजनांची टीका। वक्फ बोर्ड रद्द करण्याची मनसेची मागणी। कोस्टल रोडचं 89% काम पूर्ण। जुलै अखेरपर्यंत मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास 12 मिनिटांमध्ये पूर्ण करणं शक्य होणार। रविवारी मध्य रेल्वेवरती मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक असणार, तर पश्चिम रेल्वे मार्गावरती मात्र मेगा ब्लॉक नसेल। उद्या हार्बर रेल्वे मार्गावरही मेगा ब्लॉक। सकाळी 11:10 पासून दुपारी 4:10 कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक। नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणामध्ये 45 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। खबरदारी म्हणून आजपासून आठवड्यातून 3 दिवस संध्याकाळी विभागवार पाणी कपात करण्याचा निर्णय। छत्रपती संभाजीनगर शहराजवळच्या गेवराई कुबेर गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। अवघा काही वेळ पडलेल्या पावसामुळे नदीला पूर, तर घरातही शिरलं पावसाचं पाणी। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील गिंभा मोहरी परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। गिंभा गावामध्ये पावसाचं पाणी शिरून अनेकांच्या घरामध्ये मोठं नुकसान। यवतमाळ जिल्ह्यामध्ये वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। मान्सून सक्रिय झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा, नागरिकांची उकाड्यापासून सुटका। जालन्यामध्ये 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पावसाची हजेरी। जालना तालुक्यासह बदनापूर, घनसावंगी आणि अंबड तालुक्यामध्ये पाऊस झाल्यामुळे पेरणीला सुरुवात। बुलढाण्यासह आसपासच्या परिसरामध्ये दमदार पावसाची हजेरी। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनाही दिलासा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तळेबाजार इथला प्रसिद्ध नावणखोंड धबधबा प्रवाहित। हिरव्यागार वनराईमध्ये लपलेला हा धबधबा पाहण्यासाठी स्थानिक पर्यटकांची गर्दी। पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटाचं सौंदर्य खुललं। हिरवा शालू पांघरलेल्या डोंगर रांगा आणि ढगांचा सुरू असलेला लपंडाव पर्यटकांना खुणावतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसानंतर पेरणीच्या कामांना वेग। जिल्ह्यामध्ये सोयाबीन, तूर, कपाशी आणि मका लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग। धुळे जिल्ह्यामध्ये अद्यापही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा। शेतकऱ्यांची पेरणीची तयारी पूर्ण, मात्र अद्यापही दमदार पावसाला सुरुवात न झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। आंबोली घाटामध्ये आता अस्वच्छता केली तर दंड आकारण्यात येणार। माकडांना खाऊ घालणं यासाठी 1000 रुपयांचा उपद्रव शुल्क। स्वच्छता होऊ नये यासाठी वनविभागाचा निर्णय। अस्वच्छता होऊ नये यासाठी वनविभागाचा निर्णय। मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच रक्षा खडसे रावेरमध्ये। कार्यकर्त्यांकडून भुसावळ रेल्वे स्टेशनवरती रक्षा खडसे यांचं जग्गी स्वागत। जालना जिल्ह्यातील अंतरवालीच्या वेशीवरती वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं आमरण उपोषण। उपोषणाचा आजचा 3रा दिवस। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या नावाखाली 100 कोटी रुपये उकळल्याचा जरांगेंनी संशय व्यक्त केला होता। त्यांच्या आरोपांची चौकशी करावी, ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांची मागणी। मराठा समाजाला आरक्षण आणि इतर सुविधा देऊनही समाजामध्ये असंतोष आहे। योजनांची माहिती मराठा समाजापर्यंत पोहोचली पाहिजे।
चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात आता दिरंगाई नको. 15 दिवसांमध्ये आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा. भाजपच्या मराठा आमदारांची बैठकीमध्ये चंद्रकांत पाटलांकडे मागणी. मागासवर्गीयांचं आरक्षण कधीही काढलं जाणार नाही. राज्यामध्ये खोटं बोललं जात आहे. संभ्रमामध्ये असलेल्या जनतेची समजूत काढू. पुन्हा भाजपची सत्ता येईल. चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. विनायक मेटे यांचे बंधू रामहरी मेटे यांनी स्थापन केलेल्या जय शिवसंग्राम पक्षाला महायुतीचा घटक पक्ष म्हणून मान्यता. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीसोबत असणार. रामहरी मेटे यांची घोषणा. संविधान बदलणार हा विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी आता भाजप नेते राज्यभर फिरणार. 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे नेते करणार दौरा. भाजपच्या आजच्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढण्याचा आदेश. पदभार स्वीकारताच मुरलीधर मोहोळ ॲक्शन मोडमध्ये. पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा. नवं टर्मिनल लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती. पंकजा मुंडे यांचा पराभव दुःखदायक. आम्ही बजरंग सोनावणेंना मदत केली हे वाक्य संभ्रम निर्माण करणारं. कुणीतरी सोनावणेंना बोलायला लावतंय. त्यांची बुद्धी इतकी परिपक्व नाही. धनंजय मुंडे यांची टीका. आपल्या विजयामध्ये काँग्रेसचाही वाटा असल्याचं सुनील तटकरे यांचं वक्तव्य. महायुतीमधील घटक पक्षांसोबत काँग्रेसमधील काही सहकाऱ्यांचीही मदत केली. तटकरेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. गुंड गजा मारण्याची पार्श्वभूमी माहिती नव्हती. अपघातानं मारण्याची भेट झाली. गजा मारण्याच्या भेटीनंतर खासदार निलेश लंके यांचं स्पष्टीकरण. खासदार निलेश लंकेंनी गुंड गजा मारण्याची भेट घेतल्यानंतर आमदार रोहित पवारांनी मागितली माफी. या विषयावरती आता कोणी राजकारण करू नका. रोहित पवार यांची विनंती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये माजी आमदार अनिल गोटे यांचा ठिय्या. रस्ते कामांच्या प्रश्नासाठी अनिल गोटेंच्या देहत्याग आंदोलनाला सुरुवात. म्हाडा मुंबई मंडळाच्या जमिनीवरील अनधिकृत जाहिरात फलक हटवला. म्हाडा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मोहीम. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर म्हाडा ॲक्शन मोडवर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 250 शेतकऱ्यांना मदत. 3 एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी तूर आणि कापूस दिला. राज्यात खतं आणि बी बियाण्यांचा कुठेही तुटवडा भासू देणार नाही. शासन स्तरावरती टास्क फोर्स नेमून योग्य नियोजन केलं जात आहे. धनंजय मुंडे यांची माहिती. पाऊस लांबल्यानं बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. नांदेडच्या नवीन मोंढा बाजारामध्ये शुकशुकाट. जनाई शिरसाई योजना बंदिस्त पाईपलाईनद्वारे राबवण्यासाठी 450 कोटी रुपये देणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही. बंदिस्त पाईपलाईनमुळे मोठ्या प्रमाणात पाणी बचत होणार. अवयव प्रत्यारोपणासाठी सांगली ते पुणे ग्रीन कॉरिडॉर. अवघ्या 2.5 तासांमध्ये ब्रेनडेड झालेल्या रुग्णाचं यकृत पुण्याला पोहोचवलं. नाशिकमध्ये डेंग्यूच्या पाठोपाठ स्वाईन फ्लूचा बळी. 2 दिवसांपूर्वी डेंग्यू लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू. शहरामध्ये आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळे 2 जणांचा मृत्यू. 31 जणांना लागण. यवतमाळच्या नेर शहरामध्ये एकाच रात्रीमध्ये 6 घरांमध्ये चोरी. घरफोडी करणाऱ्या टोळीतील 3घांना अटक. आरोपींकडून 4,83,000चे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत. पुण्यामध्ये बलात्काराची तक्रार देणाऱ्या महिलेला पोलीस ठाण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक आणि महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून मारहाण. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. सोलापूरमध्ये खोटं सोनं आणि कागदपत्र दाखवून बँकेची 86 लाखांची फसवणूक. कॅनरा बँकेमधील प्रकार. बँकेतील सोन्याची तपासणी करणाऱ्या सोनारासह 14 जणांवरती गुन्हा दाखल. जालन्यामधील व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या आरोपींकडून तब्बल 45 लाख रुपये जप्त. जालना आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. 250 कोटींचं कर्ज देतो म्हणत व्यापाऱ्याला घातला होता 2.5 कोटींचा गंडा. भंडारा जिल्ह्यामधील वेगवेगळ्या ठिकाणांहून अॅल्युमिनियमच्या विद्युत तारांची चोरी. 18 लाखांच्या तारांसह 5 जणांना अटक. आरोपींमध्ये वीज विभागाच्या विद्युत कंत्राटदाराचा समावेश. अमरावतीमध्ये मांजामुळे गळा कापला गेल्यानं दुचाकीस्वाराचा मृत्यू. बडनेरा अकोला महामार्गावरच्या वडुरा फाट्यावरची घटना.
कोल्हापूरहून बेळगावला सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची बस आणि टिप्परचा अपघातामध्ये 40हून अधिक विद्यार्थी जखमी. मुंबईच्या अँटॉप हिल परिसरामध्ये चाळीचा काही भाग कोसळून 2 महिलांचा मृत्यू. शोभादेवी मौर्य आणि झाकिरुनिसा शेख असं मृत्यू झालेल्या महिलांचं नाव. डोंबिवलीमध्ये भरधाव कार फुटपाथवरती चढली. चालकासह कारमधील एकाला नागरिकांनी दिला चोप. ड्रिंक अँड ड्राईव्हचा प्रकार असल्याचं उघड. चालक डोंबिवली पोलिसांच्या ताब्यात. मालेगाव शहराच्या जवळ असलेल्या प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग. आगीमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये बाजारपेठेत मोठी आग. आगीमध्ये 2 दुकानं जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. हिंगोलीच्या शिंदगी खांबा गावामध्ये वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. शेतामध्ये हळद लागवडीचं काम सुरू असताना वीज कोसळली. सोलापूरमध्ये स्टेअरिंगचं रॉड तुटून एसटी रस्त्याच्या खाली. सुदैवानं 70 ते 75 प्रवाशांचे प्राण वाचले. एसटी रस्त्याच्या खाली जाऊन चिखलामध्ये रुतल्यानं अनर्थ टळला. समृद्धी महामार्गावरती मेहकर आणि सिंदखेड राजाच्या दरम्यान पुलावरती अपूर्ण कामामुळे खड्डा तसंच लोखंडाचा भागही तुटला. त्यामुळे 3 दिवसात या मार्गावरती 4 अपघात. मात्र याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीमधील जीर्ण इमारती तोडण्याचं काम सुरू. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जटपुरा गेट परिसरात एक चाळ जेसीबीच्या सहाय्यानं तोडली. मोठ्या नाल्यांवरील अतिक्रमण देखील तोडलं जात आहे. मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर डोंबिवलीच्या कुलकर्णी ब्रदर्सकडून आनंदोत्सव साजरा. 100 किलो पेढ्यांचं केलं वाटप. फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची बखर. पुण्यातील संशोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांना ही बखर सापडली. मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ. 19 जूनपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार तर 26 जूनला पहिली गुणवत्ता यादी लागणार. 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वयकांची बैठक. केरळमध्ये आयोजित या बैठकीला भाजपसह संघाच्या सर्व संघटनांचे प्रमुख उपस्थित राहणार. संसदेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्यास राहुल गांधी तयार नसल्याची माहिती. काँग्रेसच्या खासदारांची राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपदी स्वीकारण्याची गळ. मात्र राहुल गांधींचा नकार. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना पोक्सो कायद्यामध्ये अटक करू नका. कर्नाटक हायकोर्टाचे निर्देश. 28 जूनपर्यंत येडियुरप्पांना संरक्षण. बलात्कार पीडितेचं येडियुरप्पांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप. कुवेतमधील आग दुर्घटनेमधील मृतांमध्ये मुंबईच्या एका व्यक्तीचाही समावेश. मुंबईच्या मालाडमधील डेनी बेबी करुणाकरन यांचाही समावेश. बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा. मी त्यावेळेस बाळासाहेब सांगितलं की पुढे आपण एकत्र राहायचंय